आपण यशल मराठीच्या अभ्यासपत्रिकेतील पद्यविभागातील 6 क्रमांकाच्या आपण कवितेला आपण सुरुवात केलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे समता. या कवितेचे कवी मिलिंद बागुल आहेत. यशल मराठीचं विद्यापीठाने संपादित केलेलं जे काही पुस्तक आहे, क्रमिक पुस्तक, टेक्स्ट बुक आहे, त्या पुस्तकामध्येच फक्त मिलिंद बागुल असाच उल्लेख आहे, नोंद आहे. त्यांचं पूर्ण नाव त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही. मिलिंद बागुल यांचा जन्म 1970 मध्ये झालेला आहे. मिलिंद बागुल हे सध्या जळगाव जिल्ह्यात असोदा येथे शिक्षक आहेत. पहा, एक शिक्षक असून सुद्धा कविता लिहितात, वाचन करतात, लेखन करतात. अतिशय कौतुकास्पद अशी बाब आहे. 21व्या शतकातील विद्रोही आंबेडकरवादी कवी म्हणून त्यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल मुलांनो. 21व्या शतकातील विद्रोही आंबेडकरवादी कवी. एखादं लेखन करत असताना, लेखन वाचन करत असताना कोणती तरी भूमिका घेऊन आपल्याला लेखन करावं लागतं मुलांनो. भूमिकाहीन जगणं, भूमिकाहीन लेखन करणं ते विषयाच्या, साहित्याच्या, समाजाच्या दृष्टीने घातक असतं. काहीतरी आपलं एक विजन असलं पाहिजे. आपल्या जगण्याचं, लिहिण्याचं, बोलण्याचं तत्वज्ञान असलं पाहिजे. दिशा असली पाहिजे. ही या कवीची दिशा ही निश्चित आहे. दिशा कोणती आहे? आंबेडकरवाद. आंबेडकरवादी कविता, आंबेडकरवादी कादंबरी ही त्यांची दिशा आहे आणि त्या दिशेने ही कवी वाटचाल करत आहेत. सामाजिक, सार्वजनिक, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीमध्ये या समता कवितेचे कवी मिलिंद बागुल यांचा सहभाग आहे. तर तुम्ही कोणकोणत्या चळवळीमध्ये भाग घेता? तर कवी तर सार्वजनिक, सामाजिक, सांस्कृतिक, परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीमध्ये कवीचा नेहमीच सहभाग असतो. जसं कवीचा सहभाग आहे, जसं कवीचं योगदान आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, तसं तुमचं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, कोणकोणत्या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी असता. गावातली सामाजिक चळवळ असेल, ग्रामसुधारणाची चळवळ असेल, वाचनाची, शिक्षणाची चळवळ असेल, परिवर्तनाची चळवळ असेल, शेतीची चळवळ असेल, अशा वेगवेगळी चळवळ असतात. राजकारण चळवळ असेल, समाजकारणाची चळवळ असेल, स्वच्छता चळवळ आहे, सगळ्या काही चळवळ मुवमेंट आहेत. या कोणत्या कोणत्या मुवमेंटमध्ये तुम्ही सहभागी आहेत, सहभाग घेता, सदस्य आहेत, याचाही तुम्ही या कवितेच्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. आणि चळवळीमध्ये तुम्ही सहभागी जर नसाल, चांगल्या चळवळी म्हणतो, वाईटसुद्धा भरपूर चळवळी असतात मुलांना. वाईटांची सुद्धा चळवळ आहे, चांगल्या माणसाची सुद्धा चळवळ आहे, चांगल्या विचारांची चळवळ, वाईट विचारांची सुद्धा चळवळ आहे. चांगल्या विचाराच्या चळवळीमध्ये यातून काहीतरी बदल झाला पाहिजे, लोकांना दिशा मिळाली पाहिजे आणि त्यातून लोकांचं भलं आणि कल्याण झालं पाहिजे. ही अशा प्रकारची चळवळ अपेक्षित आहे. असं सर बोलले म्हणून तुम्ही कोणत्या दुसऱ्या चळवळीमध्ये तुम्ही प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त होऊ नका. चांगल्या चळवळीमध्ये त्यातून विधायक असं काहीतरी, चांगलं काहीतरी त्यातून बाहेर पडलं पाहिजे. या कवीचा एकच कविता संग्रह आहे. त्या कविता संग्रहाचं नाव आहे माझ्या संदर्भ माझ्या जातीचे. कविता संग्रहाचं नाव आहे संदर्भ माझ्या जातीचे. हा एक कविता संग्रह
या कवीच्या नावावर आहे आणि याच संदर्भ माझ्या जातीचे याच काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. समता नावाची कविता आहे आणि समता याचा अर्थ आपल्या सर्वांनाच माहीत आहे. समता म्हणजे सारखेपणा, दुजाभाव न बाळगणे, गरीब श्रीमंताची दरी निर्माण न करणे, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ हे अशा प्रकारचे भेद सारखेपणा. आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व मानव आहोत, माणूस आहोत, ही भावना निर्माण करणे. नुसता मी सवर्ण आहे, तो दलित आहे, मी उच्च आहे, तो कनिष्ठ आहे, हे अशा प्रकारचा विचार मनात न येणे आणि प्रत्यक्ष कृतीनं जीवन जगणे याला समता असं म्हणतात. तर कवी काय म्हणतात पाहू. निसर्गानं मला साद घालताना माणसाच्या भावना गणिक. निसर्गानं मला साद घालताना माणसांच्या भावना गणिक. आयुष्याचा पाडा वाचताना माऊलीच्या कुशीतला हळवा आवाज. माऊलीच्या कुशीतला हळवा आवाज मी माझ्याच भावविश्वासी जपत असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असते. हे अशा प्रकारची विषमता, अशा प्रकारचे भेद, अशा प्रकारचे चढउतार निसर्गाने निर्माण केलेली नाही, माणसाने निर्माण केलेली. मुलांना माणसाच्या मनाचे भेद आहेत. हा असा आहे, तो तसा आहे, ते तसा आहे. माणसाच्या मनाचे भेद आहेत. म्हणून मन बदललं पाहिजे, मनात परिवर्तन झालं पाहिजे आणि इतकं मन समृद्ध झालं पाहिजे की आपल्याला सगळं काही सारखं वाटलं पाहिजे. आपण जसा विचार करतो तसं आपल्याला दिसतं, जसं दिसतं आपण तसं कृती करतो. म्हणून निसर्गानं मला साथ घालताना माणसांच्या भावना गणिक. प्रत्येकाच्या भावना प्रत्येकानं समजून घेतल्या पाहिजे. तोही माणूस आहे, त्याला भावना, इच्छा, आकांक्षा आहे, आवडीनिवडी आपल्यासारखेच आहेत. जसं आपण वेगळे ते तोही माणूस आणि आपणही माणूस आहोत. कवी म्हणतात पुढे, आयुष्याचा पाडा वाचताना. आयुष्यभर आता हेच करावं का, यासाठी लढावं का, यासाठी वेळ खर्च करावा का, समतेसाठीच बस विषमता का निर्माण व्हावी. याचा अर्थ माणसाची मनं आणखी कमकुवत आहेत. सुजलाम सुफलाम अशा प्रकारची पेरणी आणखी होणं अपेक्षित आहे. आयुष्याचा पाडा वाचताना आयुष्यभर तेच जातीच्या भिंती, जातीच्या चौकटी, पायऱ्या, उतरंड्या, हा जो पाडा आहे हा किती दिवस गिरवायचा. पुढे कवी म्हणतात, माऊलीच्या कुशीतला हळवा आवाज मी माझ्याच भावविश्वासी जपत असतो. कष्टानं नाहून निघालेल्या आयुष्यात चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना सावरीत काय माणसाच्या जीवनामध्ये आपली जी काळी आई आहे, आपली जन्म दिलेली आई आहे, धरित्री आहे. आपण त्या काळ्या मातीशी, आपल्या प्रत्यक्ष जन्म दिलेल्या आईशी आपण संवाद साधतो, बोलतो. आपल्या आईचं जे बोलणं कसं गोड असतं, मंजूळ असतं. आपण कोणाच्या तरी आईची लेकरं आहोत. आपण एकाच धरतीवर काळ्या आईवर राहतो. आपण ती कधीच भेदभाव करते, सर्वांनाच सारखं प्रेम देते. म्हणून सूर्य असं करतो का, हा जवळचा म्हणून जास्त प्रकाश आणि तो दूरचा आहे म्हणून त्याला कमी प्रकाश, असं करतो का? नाही. सर्व धर्म समभाव अशा प्रकारचं प्रेम सूर्य, चंद्र, पृथ्वी सगळं काही देतात. आई सुद्धा येते. आई आपली स्वतःची दुजाभाव करते का, या मुलाला जास्त प्रेम, त्या मुलाला कमी प्रेम, त्या मुलाला आणखी अधिक, असं करत नाही. माऊलीच्या कुशीतला हळवा आवाज
मी माझ्याच भावविश्वाशी जपत असतो. प्रत्येकानं आपण विचार केला पाहिजे. आपलं जगणं, आपलं वागणं बरोबर आहे का, चुकीचं आहे याचा विचार केला पाहिजे. कष्टानं न्हाऊन निघालेल्या आयुष्यात चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना सावरीत माय मला शिकवीत होती. आपले आईवडील आपल्यासाठी किती कष्ट उपसतात, किती कष्ट झेलतात. रात्रंदिवस आईवडील काम करतात. आईचे वडिलाचे हात पहा कधीतरी. काम करून दगडासारखे असे घट्ट झालेले आहेत. संपूर्ण आयुष्य कष्टामध्ये न्हाऊन निघालेले आहेत. आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना सावरीत माय मला शिकवीत होती. आईवडील स्वतः उपाशी राहतात, पण माझं मूल शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, शहाणं झालं पाहिजे, शिकून मोठा होऊन मोठा साहेब झाला पाहिजे, ही प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते. माय मला शिकवीत होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता त्या भावनेशी इमान राखत. बघा, प्रत्येकाचे आईवडील अशाच प्रकारचे शिक्षण देतात. कोणाच्याच आईवडिलांना माझा मुलगा बिघडावा, माझा मुलगा चुकीच्या पद्धतीने जगावा, माझा मुलगा चुकीचे विचार घेऊन तो वाढावा, असं कोणाच्याच आईवडिला वाटत नाही. प्रत्येक आईवडिलाची प्रामाणिक भूमिका असते, प्रामाणिक विचार असतात. बोलता येत नसले तरी त्यांच्या मनामध्ये तीच भावना असते मुलांना. पण आपण हळूहळू मोठे झाल्यानंतर आपण कोणती मूल्ये स्वीकारत आहोत, कोणती मूल्ये ग्रहण करत आहोत, आपला मूल्यच समजत नाही मुलांना. ती मूल्य स्वातंत्र्य, समता आणि बंधुता त्या भावनेशी मान राखत पहा. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये जर प्रत्येकानं स्वीकारली, प्रत्येकानं अंगीकारली, प्रत्येकाने ग्रहण जर केली, तर आपल्या देशात इतकं प्रेम, इतका आनंद निर्माण होईल. बस, आपला भारत देश म्हणजे एक आदर्श, जगामधला आदर्श देश होईल. मला ही मूल्ये कोणालाच पचत नाहीत. या मूल्यांचा स्वीकार कोणीच करत नाही. म्हणून तर अशा प्रकारच्या आपल्या देशामध्ये गोंधळ निर्माण होत आहे. स्वातंत्र्य काय, बऱ्याच आता कुठेतरी थोडं स्वातंत्र्य मिळालं, तरीही स्वातंत्र्य नाही, बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. एखादा माणूस मनातला विचार तो स्पष्टपणे जर बोलून दाखवला तर त्याच्यावर लगेच भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, बोलता येत नाही, मनात दाबून ठेवावं लागतं. व्यक्ती स्वतंत्र नाही, नाव सांगायला व्यक्ती स्वतंत्र आहे, प्रत्यक्ष माणसाला स्वातंत्र्य नाही. एखादा माणूस बोलायला आला की लगेच त्याला लोक भांडायला लागतात. समता आणि बंधुता कुठे आहे? सारखेपणा कुठे आहे? आता कुठेतरी 21व्या शतकामध्ये या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. स्वातंत्र्य 1947ला मिळालेलं आहे. आज 21वे शतक, 47ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आज 2021 आहे. मुलांना किती वर्षे पार करावी लागले, उलटावे लागले, तेव्हा कुठेतरी सारखेपणा मिळत आहे. आपण एका पंक्तीला बसत आहोत, एका पंक्तीला जेवत आहोत, एकत्र आपण हिंडत आहोत, फिरत आहोत, एकमेकाच्या घरी जात आहोत, रोटीबेटीचा व्यवहार होतो. कुठेतरी सारखेपणा असा होत आहे. आणि बंधुता, आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तर सारे भारतीय माझे बांधव आहेत आपण असं म्हणतो, आणि त्याच आपल्या शेजाऱ्याला, त्याच आपल्या ओळखीच्या माणसाला आपण मारतो, भांडतो, त्याचा खून शिरछेद करण्याचा प्रयत्न केला जातो. मग कुठे आहेत मूल्य? आपला मूल्य आणखी समजलेलीच नाहीत मुलांनो. हा जो मूल्य विचार जर समजला असता तर आपल्या देशामध्ये, समाजामध्ये, माणसामध्ये भांडणं, तेढ, कलह निर्माण झाली नसते. आणि ही समता या कवीने अपेक्षित आहे. त्या भावनेशी मान राखल्या. प्रत्येकानं जे काही आपला मूल्यविचार आहे, तो मूल्यविचार प्रत्यक्ष जगण्यातून तो दिसला पाहिजे, व्यक्त झाला पाहिजे, प्रकट झाला पाहिजे. तेव्हाच ती समता निर्माण होईल. आपण ज्या कॉलनीत राहतो, ज्या वस्तीत, ज्या गावात राहतो नाही, हे आपला नाही बरं का, तो दुसरा आहे. तो निळ्या झेंड्यावाला आहे, पिवळ्या झेंड्यावाला आहे, भगवा झेंड्यावाला आहे, काळा झेंड्यावाला आहे, वगैरे वगैरे अशा प्रकारचे
आपण झेंडे वाटून घेतो, समाज वाटून घेतो, जाती वाटून घेतो. हे वाटून घेणं, वागणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं जर प्रत्येकानं जर वाटणी करण्याचा प्रयत्न केला तर समता प्रस्थापित होणार नाही. मुलांनो, समता जर प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला अतिशय बंधुभावाप्रमाणे, प्रेमानं, स्वातंत्र्यानं, सारखेपणानं, समतेने राहणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या मूल्याशी इमान राखलं पाहिजे. माईच्या अंतकरणाचा ठाव घेत फाटलेल्या पदरातून दुःखाचा पाझरणारा डोह मला माईच्या स्वातंत्र्याचा प्रश्न विचारतो. माईच्या अंतकरणाचा ठाव घेत फाटलेल्या पदरातून दुःखाचा पाझरणारा डोह मला माईच्या स्वातंत्र्याचा प्रश्न विचारतो. माईची समतेची आणि बंधुतेची शिकवण साऱ्या गरिबीला आव्हान देत माझ्या सवत्वाला त्याला छेडत होती. त्यातली समता मला मायेची ऊब देत होती. पहा, ही जी विषमता आहे गरिबीची, दारिद्र्याची, प्रश्नाची, ही विषमताच सर्वत्र वखवकलेली दिसायला लागते आपल्याला. ही वखवकलेली विषमताच माणसाला ही बोचत असते, टोचण्यात येत असते. म्हणूनच कवी म्हणतात, मला जगताना, लिहिताना, बोलताना, वावरताना मला माईचे जे संस्कार मिळालेले आहेत, माईची जी शिकवण आहे ती मला पूर्ण उरणारी आहे. समता, बंधुभावाची शिकवण ती पूर्ण उरणारी आहे. बऱ्याच माणसाच्या, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या माता या अडाणी असतात, पण त्यांचे विचार, त्यांचे संस्कार हे लाख मोलाचे असतात. एखादं शिक्षणाचं विद्यापीठ सुद्धा कमी पडावं अशा प्रकारची संस्काराचं विद्यापीठ म्हणजे प्रत्येकाची आई आहे मुलांना. पण आपण त्या आईतला संस्कार, आईतला विचार, आईतली फिलॉसॉफी आपण समजून घेतली पाहिजे, बाकी काहीच नाही. आणि साऱ्या गरिबीला आव्हान देत माझ्या सवत्वाला छेडत होती. गरिबी बऱ्याच माणसाच्या पाचवीला पुंजलेली असते. मुलांनो, ती बदलण्याची क्षमता ही आपल्यामध्ये आहे. गरिबी हा शाप वगैरे नसतो. आपण जर आपले जर कर्म चांगले असतील, आपण जर कार्यक्षम जर असाल तुम्ही, तर ती गरिबी सहज बदलू शकते. ते तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. कर्तृत्वावर अवलंबून आहे. ती काही वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या ही तशीच राहत नाही, ती बदल होती. तुम्ही कसं त्याला बदल करता तुमच्यावर अवलंबून, डिपेंड अपॉन यू. म्हणून स्वतःला शोधत जा. स्वतःला शोधलं पाहिजे, स्वतःला नकार काढून टाकला पाहिजे. आणि हा जो विचार आहे त्यातलीच समता मला मायेची ऊब देत होती. आपण लहानपणापासून आपल्यावर कोणते संस्कार झालेले आहेत, ते संस्कारच आपण जसे जसे मोठे होऊ शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ते ऊब देतात, प्रेम देतात, माया देतात. आणि ही समता अपेक्षित आहे. सर्वांकडे आपण समान दृष्टीने पाहिलं पाहिजे. हे आपले सगळे बंधू आहेत, भगिनी आहेत, हे आपल्याच देशबांधव आहेत. अशा प्रकारचा विचार म्हणजे ही समता प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणं, हा विचार कवी मिलिंद बागुल यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे. त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे संदर्भ. कविता संग्रहाचं नाव आहे संदर्भ माझ्या जातीचे. त्यांना जातीचे चटके किती सहन करावे लागलेले आहेत, त्यातून ही कविता जन्माला आलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी कविता संपलेली आहे.